नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचं ॲनालिसिस आणि त्याचबरोबर पुढील आठवड्यासाठीचा सेटअप, त्याचबरोबर सोमवारसाठीचा इंट्रा ट्रेडिंग सेटअप. चला तर मग सुरू करूया. विकलीवरती कशी बघायला मिळते कॅन्डल? एका आठवड्याची जवळपास आपल्याला बघायला मिळते एक सेकंड मोस्ट बिअरिश कॅन्डल, एक निगेटिव्ह पॅटर्न आपल्याला बघायला मिळते. लक्षात असू द्या. थोडक्यात एक विषय सर्वात महत्त्वाचा आहे. 24,800 एक चांगली सपोर्टिंग रेंज आहे. 24,800च्या खाली मार्केट टिकताच आपण सेल करू शकतो का? तर डेफिनेटली यस. एक मोठी रेंज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. लक्षात असू द्या. थोडक्यात जर 24,800च्या खाली मार्केट टिकलं सोमवारी तर डेफिनेटली सेलिंग जी आहे ही तुम्हाला अजून वाढताना मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. कितपर्यंत बघायला मिळेल? सर्वात महत्त्वाचा सांगतो विषय. याच्या आधी सुद्धा मी या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की हा एक डाऊन ट्रेंड होता आणि डाऊन ट्रेंड नंतर हा ब्रेकआउट आहे. आणि ब्रेकआउट नंतर जे आहे लगेच मार्केट सरळ जात नाही, थोडाफार एक रिटेस्टसाठी मार्केट आलेलं आहे आणि ते हे आत्ता करंटमध्ये बघायला मिळते. हे लक्षात असू द्या. ही जी रेड कॅन्डल जी आहे, जर तुम्ही आधीच्या 2-3 दिवसाच्या अनालिसिस माझे बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विस्तारपणे मी सांगितल्या होत्या की कशा प्रकारे मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. त्यामुळे बाईंगच्या लेवलला थोडंफार राहा, पण एकदम असं बाईंगला राहू नका. थोडंफार सेलिंगचा विचार करा. याच्या पाठचं कारण हेच होतं आणि तेच आपल्याला शुक्रवारी बघायला मिळालेलं आहे मार्केटमध्ये. क्लीअर कट. हे लक्षात घ्या. सो काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही जी कॅन्डल आहे आज एक जवळपास आपण म्हणू शकतो रेड कॅन्डल. त्या रेड कॅन्डलचा सर्वात महत्त्वाचा सपोर्ट, ती लेवल लो जो आहे तो आपण मार्क करून घ्या. तो म्हणजे हा आपला सपोर्ट. आणि महत्त्वाचे रेड कॅन्डलचाच हाय जो आहे एक मोठी रिजेक्शन झोन म्हणून एक ॲड करून घ्या. त्यानंतर तुम्ही मला सांगा गॅप अप कुठून झालं होतं? मार्केट जवळपास ही रेंज जी आहे ह्याच्यावर इथे क्लोज झाल्यानंतर गॅप अप झालं होतं. हे लक्षात असू द्या. ते म्हणजे कोणती रेंज आपण पकडू शकतो? जास्तीत जास्त 24,700च्या आसपासची रेंज, जवळपास 100 पॉईंटची रेंज जी आहे ही पकडू शकतो. हे लक्षात घ्या. ओके. सो आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मार्केट इथे बॉटम बनवून जर जात असेल, थोडाफार पुलबॅकमध्ये असेल, तर एकतर तो 24,700 24,600 किंवा 24,500 इथपर्यंत तरी मार्केट खाली येणं गरजेचं आहे. हे लक्षात असतं. जर आपण रिट्रेसमध्ये येत असेल मार्केट, हे लक्षात असू द्या. ओके. सो त्याआधी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ओपनिंगचा आहे. मार्केट ओपन कुठे होईल, कुठे उघडेल आणि ज्या लेवलचा विचार केला. लक्षात घ्या, ही गोष्ट मी आवरलीवरती आधीच सांगितली होती. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असाल की म्हटलं होतं बाहेरच्या कल त्या दिसत नाही आहे, RSI आपल्याला जवळपास एक डायव्हर्जन्स दाखवते आणि त्यानुसार आपल्याला मोमेंटम ती बघायला मिळाली. ठीक आहे. मग आता सोमवारचा काय विचार करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे सोमवारचा मार्केट ओपन कसं होते. ओपन जर साईडवेज झालं 24,850च्या वरती आणि 24,900 या रेंजमध्ये, मग विचार करायचा मार्केट सेलिंग होईल का? मग जवळपास 24,850च्या खाली टिकताच 24,800चं पहिलं टार्गेट घ्या, 24,750 दुसरं आणि 24,700चं तिसरं. 3 टार्गेट्स बॅक टू बॅक आहेत, पण जेव्हा भेटतील तेव्हा प्रॉफिट्स आहेत ते बुक करा वेळोवेळी. ठीक आहे. जर गॅप डाऊन ओपन झालं, ठीक आहे, मोस्ट बुयरिश कॅन्डल झाली आहे, कॉन्ट्रॅक्ट्स ओपन आहेत, सेलिंग आहे, काय करू शकतो? जर गॅप डाऊन झालं तर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचा विषय, गॅप डाऊन झालं बघा 24,800ची रेंज महत्त्वाची आहे. 24,800च्या खाली टिकताच सेल करा. पण तिथे जर होल्ड करत असेल तर पहिली कॅन्डल बनू द्या चांगली ग्रीन, आणि त्या कॅन्डलचा हाय तुटल्यावर जसं मार्केट ह्या रेंजमध्ये जवळपास 24,850मध्ये जसं दाखल होईल, जशी लेवल तोडून जात तसं डेफिनेटली त्या पुलबॅकमध्ये तुम्ही कॉल बाय करू शकता, फ्युचर बाय करू शकता. वर्षा हिशोबाने 40-50 पॉईंट काढण्याचा प्रयत्न आरामात निफ्टीमध्ये करू शकता इंट्राडेसाठी. हे लक्षात घ्या. परंतु जर बाईंग चालू होईल ती कधी चालू आणि कधी आपण करू शकतो? बाईंगचा पहिला टप्पा आहे 24,950, ह्याच्यावरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा आहे 25,000. या दोन रेंजच्या वरती होल्ड केला, या लेवलच्या वरती होल्ड केलं तर डेफिनेटली आपण बाईंगचा विचार करू शकतो. येत्या काही दिवसात किंवा सोमवारी तरी जर 24,950च्या वरती टिकलं तर 25,000चं पहिलं टार्गेट घ्या, 25,000च्या वरती 2500. मग परत काय, ही जी रेंज आहे इथे कुठेतरी एक टेस्ट करण्याचं, त्या लेवलची रिजेक्शन झोन्स आहेत चांगले, ती लेवल तोडण्याचा मार्केट मग प्रयत्न करताना बघायला मिळू शकतो. परंतु जर सेलिंग आली सुरुवातीलाच तर डेफिनेटली हे टार्गेट्स खालच्या दिशेने आपल्याला चांगले व्यवस्थित बघायला मिळू शकतात. हे लक्षात घ्या. समजलं आहे का? अनालिसिस निफ्टीचं व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे तुमची मी रजा घेतो आणि जास्तीत जास्त सर्व माणसांना ॲड करा आपल्या या यूट्यूब चॅनलला. फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ॲनालिसिसमध्ये प्रत्येक चार्ट्स, सगळ्या गोष्टी, मार्केट सायकोलॉजी, प्रत्येक गोष्ट ॲनालिसिसमध्ये आपली इथे डिस्कस केली जाते. सो या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काम करा. सर्वांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.